जय हरी. एकादश स्कंध भाग 211. 29व्या अध्यायाच्या शेवटी नाथ महाराज आपल्याला उपदेशाचं मुख्य लक्षण सांगतात. उपदेशाचं मुख्य लक्षण असं: वाणीमध्ये भगवंताच्या नामाचं कीर्तन, शरीरानं त्याचं नित्य भजन आणि मनानं सर्व काळ त्याच्या स्वरूपाचं अनुसंधान. कुणी ज्ञानी म्हणलं तर श्लाघ्यता मानू नये आणि कोणी मूर्ख म्हणलं तर राग येऊ देऊ नये. हीच ज्ञात्याची उत्कृष्ट स्थिती आहे. शरण येणाऱ्या शिष्याला आपल्यापेक्षा कमी समजू नये. सद्गुरूंना सर्व प्राणीमात्रांमध्ये निरंतर ब्रह्मच दिसतं, म्हणून शिष्याला सुद्धा पूर्णपणे पूज्यत्वानं पाहणं हेच गुरुत्वाच्या पूर्णपणाचं लक्षण आहे. तान्ह्या मुलाचा कळवळा जसा आईला येतो, तशी शिष्याच्या खऱ्या हिताची कळकळ गुरुला असली पाहिजे. यालाच शुद्ध सद्गुरूपणा म्हणतात. अशी भूमिका ठेवून ज्ञानी जेव्हा शिष्यांना उपदेश करतो, तेव्हा तेही त्वरित गुणातीत अवस्थेला पोहोचतात. संतांचं जीवन अलौकिक असतं. गुणातीत झाला तरी गुरुचरणांवर त्याचं विलक्षण प्रेम असतं. बद्रिकाश्रमाला गेल्यावर श्रीकृष्ण पुन्हा आपणास भेटणार नाहीत असं मनात येऊन उद्धवाला गहिवरून आलं. त्यानं श्रीकृष्णाला प्रदक्षिणा घातल्या आणि चरणांवर मस्तक ठेवताना त्याच्या डोळ्याला धारा लागल्या. इतरांचा स्नेह बाधक असतो, तसा सद्गुरूचा स्नेह बाधक नसतो. पतिव्रतेची विषय वासना निशेष नाहीशी होऊन ती जरी म्हातारी झाली तरी आपल्या पतीशी वियोग व्हावा असं तिला कधीच वाटत नाही. तसंच निशेष निर्वासन बनून जीवनमुक्त झालेला उद्धव गुरुप्रेमानं व्याकुळ झाला. एकीकडे सद्गुरूची आज्ञा म्हणून तिथून जाणं जरूर होतं, परंतु श्रीकृष्णावरील प्रेम त्याला मुळीच जाऊ देईना. त्यावेळी त्याच्या अंगी अष्टसात्विक भाव उमटले. त्याचा भाव पाहून श्रीकृष्णाला परमानंद झाला आणि त्यानं आपल्या चरणीच्या पादुका त्याच्या स्वाधीन केल्या. उद्धवानं त्या मस्तकी धरल्या आणि श्रीकृष्णाला नमस्कार करून तो निघून गेला. पुढे विदुर उद्धवाला भेटले आणि त्याने श्रीकृष्णाच्या निर्याणाबद्दल ऐकलं. ते सांगताना उद्धव अत्यंत शांत होता. त्यावरून तो जीवनमुक्त झाला असं विदुरानं ताडलं. इकडे एका व्याधानं मृगच आहे असं समजून बाण मारला. तो श्रीकृष्णाच्या पायात रुतला. त्याच सुमारास मैत्रेय तिथे आला. त्याला श्रीकृष्णानं ज्ञानोपदेश केला. बद्रिकाश्रमाच्या वाटेवर उद्धवाला जी जी चांगली माणसं भेटली, त्यांना भक्ती आणि विरक्ती यांचं प्रत्यक्ष आचरण दाखवत उद्धवानं मोठा लोकसंग्रह केला. अनेक लोकांना त्यानं परमार्थाच्या मार्गाला लावलं. अशा रीतीनं पुष्कळ वर्ष लोकोपकार करून तो ब्रह्मस्वरूपात विलीन झाला. श्रीकृष्ण उद्धवांचा हा भक्तिसाररूपी संवाद म्हणजे वेदोपनिषदाचं रहस्य आहे. त्याचं श्रवण मनन करून निधिध्यास ठेवणारा साधक याची देही याची डोळा जीवनमुक्तीचा सोहळा भोगतो. तो स्वतःचा उद्धार करतो, तसा इतर अनेकांचा उद्धार करतो. शेवटी नाथ महाराज म्हणतात की या गहन ज्ञानाचं व्याख्यान करायला सद्गुरू जनार्दन सहाय्य झाले. स्वतःचं जे मीपण ते देखील जनार्दन रूप झाल्यानं एका जनार्दन अशा नावानं हा ग्रंथ तयार झाला. नावानं आणि भावानं एकपणा असल्यानं एका या नावाचं कौतुक जनार्दनाला फार वाटलं, म्हणून एकावर तो प्रसन्न झाला. आता सद्गुरूंना एकेरी म्हणताना जे आपलेपणा आहे, जे प्रेम आहे, स्नेह आहे, ते आपल्या लक्षात येतं. त्याच्याशी नामरूपाचं ऐक्य पाहणं
हेच माझं अनुष्ठान असल्यानं माझ्या नावानं कविता करून जनार्दन वक्ता झाला. ग्रंथ मराठीत आहे म्हणून त्याची हेळसांड करू नये. त्यात रोख ठोक परमार्थ भरलेला आहे. स्वतःच्या कल्याणाकरता साधकांनी त्याचं मनापासून सेवन करावं असं नाथ महाराज म्हणतात. माझे स्वरूपी ज्यांचे चित्त, हे श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात की माझे स्वरूपी ज्यांचे चित्त अखंड जडले भजनयुक्त, त्यासीच बोली जे मदभक्त, तेची संत सज्जन, तेची संत सज्जन. आणि म्हणून भिन्न रूप भिन्न नाम, भिन्न रूप भिन्न नाम, भिन्न स्थिती भिन्न कर्म, भिन्न रूप भिन्न नाम, भिन्न स्थिती भिन्न कर्म, जग देखताही विषम, मदभक्ता सम मद्भावो, मद्भक्ता सम मद्भावो. आणि इथेच 29व्या अध्यायाला पूर्णविराम देत 30व्या अध्यायाकडे वळताना या अध्यायामध्ये काय आहे तर हा आणि पुढचा अध्याय मिळून भागवताच्या 11 स्कंधाचा उपसंहार आहे. या अध्यायामध्ये श्रीकृष्णाच्या निर्याणाची पूर्वतयारी वर्णन केलेली असून थोर पुरुष म्हणजे अर्थात ब्रह्मज्ञानी आणि लोकसंग्रही पुरुष आपला अंतःकाळ किती अनासक्त वृत्तीनं साधतो त्याचं मूर्तिमंत चित्र नाथांच्या भाषेत सापडतं. लहान थोर स्त्री पुरुषांना इतकंच नव्हे तर मुक्या प्राण्यांना देखील सौंदर्यानं मोहून टाकणारे आपलं हे जे शरीर ते श्रीकृष्णानं कसं सोडलं त्याचं मोठं गूढ परीक्षित राजाला पडलं. आता इथेही पुन्हा एखाद्याला प्रश्न पडेल की आत्तापर्यंत परीक्षित राजा ऐकला नाही, इतके अध्याय होईपर्यंत सुरुवातीला ऐकलेलं आमच्या लक्षात नाही, मग आता परीक्षित राजा इथे कसा आला? तर पुन्हा एकदा उजळणी ती अशी की श्रीमद भागवत हे खरं चतुश्लोकी भागवतातून तयार झालेलं. चतुश्लोकी भागवत हे पहिल्यांदी नारायणाने ब्रह्मदेवांना सांगितलं. हेच चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवांनी देवर्षी नारदांना सांगितलं. हेच चतुश्लोकी भागवत देवर्षी नारदांनी वेदव्यासांना सांगितलं आणि वेदव्यासांनी याच चतुश्लोकी भागवतापासून 18,000 श्लोक, 335 अध्याय आणि 12 स्कंध असा श्रीमद भागवत ग्रंथ तयार केला. आणि तो 12 स्कंधाच्या ग्रंथामधला हा 11 स्कंध म्हणजे एकनाथी भागवत, त्याबद्दल एकनाथ महाराजांचे सद्गुरू जनार्दन स्वामींनी नाथ महाराजांना टीका करायला सांगितलेली. आणि श्रीमद भागवत हा ग्रंथ शुक महामुनींनी पुढे परीक्षित राजाला सांगितला, कारण परीक्षित राजाला श्राप लागला होता, म्हणजे शब्द बाण लागला होता. पण आता शब्द बाण हा शब्दशस्त्रांनीच उडवायचा, म्हणून शब्दशस्त्र असणारं श्रीमद भागवत हे शुक महामुनी त्याला सांगत आहेत. आणि आता हे श्रीकृष्णाने आपलं शरीर कसं सोडलं हे मोठं गूढ परीक्षित राजाला पडलं, म्हणून तसा त्यानं श्री शुकाचार्यांना प्रश्न केला. योगायोग असा होता की ज्या यादवांना हाताशी धरून श्रीकृष्णानं धर्माची घडी बसवली आणि समाज सावरून धरला, त्याच यादवांना मिळालेलं ऐश्वर्य आणि राजकीय सामर्थ्य पचणं कठीण झालं. श्रीकृष्ण बलरामांचा दाब जोपर्यंत होता तोपर्यंत ते काहीतरी मर्यादा पाळून वागत होते. तरी पण त्यांची अनीतीकडील स्वाभाविक प्रवृत्ती श्रीकृष्णांच्या लक्षात आल्याशिवाय राहिली नाही. दाब नाहीसा झाल्यावर हेच यादव विलक्षण अनाचार करून समाजात अधर्माचा धुमाकूळ घालतील याची खात्री झाल्यानं श्रीकृष्णानं स्वतःसमोर आपल्या डोळ्यादेखत त्यांना आपापसात लढवलं आणि नामशेष करून टाकलं. नंतर
आपलं येथील काम संपलं हे ओळखून त्यानं अत्यंत शांतपणे आणि जागृत ब्रह्मज्ञानानं स्वतःच्या अंतःकालाची तयारी केली. जय हरी. स्तोत्र, मंत्र, संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.